महाराष्ट्राच्या सुंदर गाव योजनेमध्ये अमरावती जिल्ह्यातील 15 गावांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत। लवकरच या पुरस्कारांचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। अमरावती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये 2019-20 या कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या आर आबा पाटील सुंदर गाव या योजनेचे पुरस्कार 16 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी जाहीर केले आहेत। यामध्ये 13 तालुक्यांमध्ये प्रत्येकी 1 व नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये 2 गावांना विभागून अशा 15 गावांना तालुका स्तरावर तर 2 गावांना संयुक्तरित्या जिल्हा स्तरावरचा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील 840 ग्रामपंचायतींपैकी अधिक गुण प्राप्त करणाऱ्या 210 ग्रामपंचायतींमध्ये गटविकास अधिकाऱ्यामार्फत क्रॉस चेकिंग करण्यात आली होती। त्यानंतर ग्रामपंचायतीचे अहवाल जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे सादर करण्यात आले होते। आर म्हणजेच आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेच्या तालुकास्तरीय समितीकडून गुणांकन व मूल्यांकन करण्यात आले होते। त्यानंतर जिल्हास्तरीय समितीमार्फत गाव पाहणी अभिलेखांची व गुणांची पडताळणी करून ग्रामपंचायतींना पात्र ठरविण्यात आले होते। तालुका स्तरावर 15 ग्रामपंचायती प्राप्त ठरलेल्या असून अचलपूर तालुक्यातील सावळी दातुरा व चांदूर बाजार तालुक्यातील गोविंदपूर या 2 ग्रामपंचायतींना जिल्हा स्तरावरचा पुरस्कार संयुक्तरित्या जाहीर झालेला आहे। हा पुरस्कार तालुका स्तरावर 10 लाख रुपये आणि जिल्हा स्तरावर 40 लाख रुपये रोख स्वरूपात दिले जाणार आहे, अशी माहिती पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मानकर यांनी दिलेली आहे। पर्यावरण सदृश समृद्ध गाव योजनेअंतर्गत स्मार्ट ग्राम योजना निवड करण्याची एक योजना। या योजनेचं नामांतरण आर आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना असं करण्यात आलं आणि त्या योजनेअंतर्गत या वर्षी आपण प्रत्येक प्रसिद्धी देऊन प्रत्येक तालुक्यातून बऱ्याच ग्रामपंचायती सहभाग। ग्राम योजनेअंतर्गतचे जे निकष आहे त्याच्यामध्ये अपारंपरिक ऊर्जा संबंधित अभिनव प्रकल्प, स्वच्छतेबाबत अभिनव प्रकल्प, महिला सक्षमीकरण आणि मुलांना अनुकूल प्रकल्प, स्वच्छ पाणी बाबी याच्यामध्ये 2020 प्रत्येक तालुक्यातून 1 ग्रामपंचायतची निवड झाली। फक्त नांदगावमध्ये 2 ग्रामपंचायतला सर्वाधिक समान गुण असल्यामुळे तिथं 2 ग्रामपंचायत समितीने तपासणी करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीपैकी चांदूर बाजारमधली गोविंदपूर आणि अचलपूरमधली सावळा धतुरा ह्या 2 ग्रामपंचायतला समान गुण मिळाल्यामुळे संयुक्तरित्या त्यांना जिल्हा स्तराचं बक्षीस देऊन प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला 10 लाख रुपये पुरस्कार आणि जिल्हा स्तरावर येणाऱ्या ग्रामपंचायतीला 40 लाख पुरस्कार असे प्राप्त होणार आहे आणि त्याच्यातून त्यांना ग्राम विकासाच्या दृष्टीनं पारंपरिक ऊर्जा किंवा जल व्यवस्थापन इत्यादी बाबी करता त्यांना त्या गाव विकासाच्या दृष्टीने खर्च करता येईल। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।